सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 14वा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. परमसंत सद्गुरू ठाकरसिंहजी महाराज, परमसंत सद्गुरू बलजीतसिंहजी महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. श्रीकृष्णाच्या चरणी त्रिवार वंदन. श्रोते हो, आपल्याला साष्टांग नमस्कार. माऊलींना कोटी कोटी प्रणाम. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हे गुरु, तुम्ही सकल देवात श्रेष्ठ असून बुद्धिरूप प्रकाशाचे सूर्य हा तुमचा जय जयकार असो. तुम्ही सर्वांचे विश्रांती स्थान असून सर्वांच्या हृदयात अहम ब्रह्म हे तत्व घालणारे आहात. किंवा तुम्ही समुद्ररूपी असून तुमच्या 14 लोक लाटांप्रमाणे हेलकावे खातात. तुमचा जय जयकार असो. तुम्ही दीनदयाळ असून निरंतर करुणेचे सागर आहात आणि ब्रह्म विद्यावधूचे वर आहात. जे कोणी तुम्हाला जाणत नाही त्यांना हे सर्व विश्व खरे भासते आणि जे कोणी तुम्हाला जाणतात त्यांना सर्व विश्वात तुमच्याशिवाय काहीच दिसत नाही. नजरबंद खेळात गारोडी दुसऱ्याची दृष्टी चोरतो, परंतु तो आपण आपल्याच जाणत असतो. पण तुमच्या मायेचा असा प्रभाव आहे की जो तिच्या सपाटात सापडतो तो आपण आपल्यास ओळखत नाही. या सर्व जगात तुम्ही कोणाला ज्ञानाचा बोध करता आणि तुम्हीच कोणाला मायेच्या सपाटात गुंतविता, असा तुमचा सहज खेळ सुरू आहे. तुम्हाला नमस्कार असो, नमस्कार असो, नमस्कार असो. जगतात ज्याला पाणी असे म्हणतात त्याला जी गोडी आहे ती तुमच्यामुळे आली आहे आणि पृथ्वीला जी सहनशक्ती आहे तिला तुमचीच शक्ती कारण आहे. सूर्य आणि चंद्र हे केवळ मोठ्या शिंपल्याप्रमाणे निस्तेज आहेत, परंतु त्यांचा जो तिन्ही लोकांवर उजेड पडतो तो तुमच्या तेजाच्या शक्तीचा प्रभाव आहे. गुरु, चहूकडे फिरणारा वायू हाही तुमच्या शक्तीमुळे फिरत असतो आणि आकाश जरी मोठे दिसते तरी त्याचा समावेश तुमच्यात होऊन ते लपंडावाप्रमाणे तुमच्या एका कोपऱ्यात लपते. फार काय सांगावे, सर्व माया ही तुमच्याच योगाने उत्पन्न झाली असून ज्ञानही तुमच्याच शक्तीने चहूकडे फाकते. इतकेच नव्हे तर तुमच्या स्वरूपाचा पार न लागल्यामुळे ते श्रुतीसही वर्णन करता आले नाही. जोपर्यंत तुमचे दर्शन झाले नाही तोपर्यंतच वेद तुमचे वर्णन करू शकतात, परंतु तेच आपले दर्शन झाल्यावर आमची व त्यांची एकच दशा होते आणि दोघांसही स्वस्थ बसावे लागते. सर्व जलमय झाल्यावर त्यात एका थेंबाची जशी खिसगंटी नसते, इतकेच नव्हे तर महानद्यासुद्धा ओळखता येत नाही किंवा सूर्य उगवल्यावर चंद्राचा प्रकाश ज्याप्रमाणे त्याच्या पुढे काजव्याप्रमाणे यत्किंचित पडतो, त्याचप्रमाणे तुमच्या ठिकाणी अज्ञानी असे आम्ही आणि वेद यांची सारखीच योग्यता असते आणि ज्या ठिकाणी द्वैतभाव मोडून परेसह वैखरी वाणी स्तब्ध राहते त्या तुमचे कोणत्या तोंडाने वर्णन करू. यास्तव आता तुमची स्तुती करण्याचे सोडून मुकाट्याने तुमच्या चरणावर मस्तक ठेवावे हाच उत्तम मार्ग होय. तर हे गुरुराया, तुम्ही जसे आहात तशाच तुम्हाला मी नमस्कार करतो. तुम्ही माझ्या गीतार्थ कथनरूपी व्यापारात मला नफा करून देण्याकरता माझे सावकार व्हा. तर आता आपल्या कृपारूप भांडवलाच्या थैलीची गाठ सोडून माझी मोतीरूप पोतडी भरा आणि आपण थोर आहात तेव्हा मला ज्ञानरूप नफ्याची जोड करून द्या. मग मी या व्यापारावर सावरून संतांच्या कानात सुंदर अशी विचाररूप कर्णभूषणे तयार करून घालीन. महाराज, गीतार्थरूपी ठेवा बाहेर काढण्याकरता माझ्या मनात जी इच्छा उत्पन्न झाली आहे ती सफल होण्याकरता तुम्ही आपले स्नेहरूप अंजन माझ्या डोळ्यात घाला. माझ्या बुद्धिरूप डोळ्यांना एक वेळ शब्दमय सृष्टी पाहता येईल अशा तऱ्हेचा आपल्या करुणारूप सूर्यबिंबाचा निर्मळ प्रकाश पाडा. माझी बुद्धिरूप वेली पुष्कळ वाढून तिला काव्यरूपी फळे येण्याकरता वेलींना प्रफुल्लित करण्याची कृपा करण्यामध्ये श्रेष्ठ असा जो वसंत तो तुम्ही व्हा. महाराज, आपल्या कृपादृष्टीचा इतका औदार्याने वर्षाव करा की त्याने माझ्या बुद्धिरूप गंगेस अर्थरूपी महापूर यावा. हे विश्वैक धामा, आपला प्रसाद चंद्रमा मला स्फूर्तीची पौर्णिमा करो. म्हणजे पूर्ण चंद्रोदयाने पौर्णिमा शोभते त्याप्रमाणे आपल्या कृपेने मला पूर्ण स्फूर्ती येवो. ती पौर्णिमा मी अवलोकन केली म्हणजे आपला मजवर कृपाप्रसाद झाला.
म्हणजे माझ्या ज्ञानसमुद्राला भरते येईल आणि नवरस हे स्फूर्ती भरून सांडू लागतील. असे ज्ञानदेवांचे भाषण ऐकून श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज संतोष पाहून म्हणाले की तू स्तुतीच्या मिशाने द्वैत व्यर्थ वाढवतोस. तर आता ही व्यर्थ स्तुती राहू दे. जो जाणण्याचा विषय आहे तो चांगला तयार करून ग्रंथ सांग. उत्कंठेचा भंग होऊ देऊ नको. तेव्हा ज्ञानदेव म्हणाले, प्रभो, तुम्ही आपल्या मुखाने ग्रंथ सांग हेच म्हणण्याची मी वाट बघत होतो. अगोदरच हरळीची मुळी अमर, त्यात तिजवर अमृताचा वर्षाव झाला, मग काय विचारता. आता गुरुप्रसाद झाल्यामुळे मी गीतेतील मूळ शास्त्राच्या प्रत्येक पदाचे असे सविस्तर आणि स्पष्ट वर्णन करीन की जे ऐकल्यामुळे मनातील सर्व संशय नाहीसा होऊन श्रवणाची इच्छा दुणावेल. माझ्या वाणीतून असे उत्तम मधुर शब्द निघावे एवढेच गुरूंच्या पायापाशी माझे मागणे आहे. तर मागे 13व्या अध्यायात श्रीकृष्णांनी अर्जुनास जशी कथा सांगितली की आत्मा आणि प्रकृती यांच्या संयोगाने हे जग निर्माण होते व गुणांच्या अनुरोधाने आत्मा संसारात निमग्न होतो. मायोपाधीने ह्याला सुख दुःख भोगावे लागते आणि तोच गुणसंगरहित झाला म्हणजे मुक्त होतो. तर संगरहित असा जो आत्मा त्याला प्रकृतीचा संग कसा होतो, आत्मा आणि प्रकृती यांचा संयोग होतो तो कोणता, त्याला सुखदुःखे कशी भोगावे लागतात, त्या गुणांची बाधा कशा रीतीने होते, ते गुण कसे आणि किती आहेत आणि तोच गुणातीत झाला म्हणजे त्याची लक्षणे कोणती, अशा प्रकारे या सर्व गोष्टींचे वर्णन करणे हाच विषय या 14व्या अध्यायात आहे. तर आता वैकुंठ निवासी विश्वेशांचा अभिप्राय काय आहे तो ऐका. ते म्हणाले, अर्जुना, श्रवण करण्याची सर्व सामुग्री जमवून तू या ज्ञानाला झोंबरे का. पूर्वी तुला आम्ही हे ज्ञान अनेक प्रकारे स्पष्ट करून सांगितले, परंतु तुझे अज्ञान अजून पूर्ण नाहीसे होत नाही. श्री भगवान म्हणाले, ज्या ज्ञानाला जाणून सर्व मुनी या जन्मापासून मोक्षसिद्धी पावले ते सर्व ज्ञानात उत्तम आणि श्रेष्ठ ज्ञान मी तुला पुन्हा सांगतो. म्हणून बाबा रे, पर या शब्दाचा महिमा श्रुतींनी जो वर्णन केला आहे तो तुला आम्ही पुन्हा सांगतो. आपल्या ज्ञानाहून आत्मज्ञान पर म्हणण्याचे कारण इतकेच की आपल्या ज्ञानाची आवड संसार आणि स्वर्ग यांच्या प्राप्तीशिवाय अन्य कशाविषयीही नसते. संसार आणि स्वर्ग यांच्या प्राप्तीशिवाय अन्य कशाविषयीही नसते. अरे, याच कारणास्तव हे मी उत्तम म्हणतो, कारण हे अग्निरूप असून इतर ज्ञाने तृणरूप आहेत. ज्या ज्ञानाची मजल संसार आणि स्वर्ग या सुखापलीकडे नसते त्याला यज्ञ यागादी कर्मेच उत्तम वाटतात आणि ज्याला द्वैताशिवाय दुसऱ्या कशाची ओळख नसते ती सर्व ज्ञाने आत्मज्ञानापुढे स्वप्नवत भासतात. ज्याप्रमाणे गगनात उत्पन्न झालेला वायू कितीही मोठा असला तरी त्यातच लय होतो, किंवा सूर्य उगवल्यावर जसे चंद्रादी नक्षत्रांचे तेज लोपते, अथवा प्रलयकाल झाल्यावर ज्याप्रमाणे नदी नद हा भेद राहत नाही, त्याप्रमाणे आत्मज्ञानाचा उदय झाल्यावर इतर सर्व ज्ञाने लय पावतात. म्हणून अर्जुना, याला आम्ही उत्तम असे म्हणतो. हे पांडुसुता, अनादिकालापासून आमच्याजवळ असणारा मोक्ष या ज्ञानाच्या प्राप्तीपासून आपल्या हातात येतो. ज्याचा अनुभव आला असता सर्व ज्ञाते संसाराला वर डोके काढू देत नाहीत. आपल्या मनाची विषयांकडे जाणारी धाव मागे हटवून त्याला जागच्या जागी बसविल्यावर सहज विश्रांती प्राप्त होते. असे झाल्यावर हे ते देही असूनही इंद्रियांना आवडणाऱ्या गोष्टींचे आचरण करीत नाहीत. नंतर ते देहरूप कुंपण एकदम ओलांडून माझ्याच योग्यतेस पावतात. त्या ज्ञानाचा आश्रय करून जे माझ्या सायुज्याला प्राप्त झाले ते सृष्टीच्या उत्पत्तीकालीही जन्मत नाहीत आणि प्रलयकालीही त्यांचा नाश पावत नाही. कारण अर्जुना, ते माझेप्रमाणे नित्य असून मजप्रमाणेच पूर्णत्वास पावलेले असतात. मी जसा नेहमी अनंत असून महानंदात असतो व सत्यसिद्ध असतो, त्याचप्रमाणे तेही होऊन त्यांच्यात आणि माझ्यात काहीही भेद राहत नाही. ज्याप्रमाणे मी अनंत आहे त्याप्रमाणे तेही होतात. ज्याप्रमाणे घटाचा नाश झाल्यावर घटाकाश महाकाशात मिळते, किंवा मूळ दिव्यापासून लावलेल्या पुष्कळवाती एकत्र केल्या म्हणजे त्या मूळ दिव्यातच तेज मिळते, त्याचप्रमाणे अर्जुना, द्वैतभाव नाहीसा होऊन मी आणि तू हे भेद एकाच पंक्तीला बसून एकत्र नांदतात. याच कारणामुळे ज्या
ज्यावेळी समूळ सृष्टी निर्माण होते त्यावेळेस अशा आत्मज्ञानांना जन्म घ्यावे लागत नाही. मग ज्यांना सृष्टीच्या उत्पत्तीबरोबर देहाची बाधा होत नाही त्यांचा प्रलयकाली नाश कुठून होणार? म्हणून धनंजया जे आत्मज्ञानाला अनुसरून मद्रूप झाले आहेत ते जन्ममरणाच्या सपाट्यात सापडत नाही. याप्रमाणे पार्थासही आत्मज्ञानाची आवड उत्पन्न व्हावी म्हणून श्रीकृष्णाने त्याची प्रौढी वर्णन केली. तो अर्जुनाची अशी स्थिती झाली की त्याला सर्व अवयवांच्या ठिकाणी श्रवणाची इच्छा उत्पन्न होऊन तो अवधानाची केवळ मूर्तीच बनला. आपले सांगणे आकाशासही आवरले जाणार नाही ते अर्जुन धारण करतो असे पाहून देवांनाही प्रेमाचे भरते आले. त्यांची सांगण्याची हौस गगनात मावेना. मग भगवान म्हणाले, अर्जुना, माझ्या वक्तृत्वरूपी कन्येस तू बुद्धिरूप वर मिळाल्यामुळे ती आज उजवली आहे. कारण माझ्या बोलण्याच्या हौसेप्रमाणे तू उत्तम श्रोता मिळालास. तर आता मी एक असून त्रिगुणरूपी पार्थी हे देहरूपी पाश टाकून मला अनेक रूपे कशी घ्याव्यास लावतात. मी एक असून त्रिगुणरूपी पारधी हे देहरूपी पाश टाकून मला अनेक रूपे कशी घ्याव्यास लावतात व मायेच्या उपाधीने माझ्यापासून हे जग कसे उत्पन्न होते ते सांगतो तू ऐक. हे पहा, माझ्या संगरूपी बीजापासून प्राणीमात्र उत्पन्न होतात. याच कारणामुळे प्रकृतीला क्षेत्र असे म्हणतात. माझ्या संगरूपी बीजापासून प्राणीमात्र उत्पन्न होतात. याच कारणामुळे प्रकृतीला क्षेत्र असे म्हणतात. हे भारता, महद्ब्रह्म म्हणजे प्रकृती हे माझे गर्भ ठेवण्याचे ठिकाण आहे. त्यामध्ये मी गर्भ ठेवतो आणि त्यापासून सर्व भूतांची उत्पत्ती होते. ही माया सहस्त्रतत्वाधिकांचे ही माया महत्तत्वाधिकांचे मूळ स्थान असल्यामुळे हिला महद्ब्रह्म असे नाव दिले आहे. ही माया महत्तत्वाधिकांचे मूळ स्थान असल्यामुळे हिला महद्ब्रह्म असे नाव दिले आहे. अर्जुना, हिच्या योगाने विकार आणि गुण हे वृद्धी पावतात म्हणून हिला महद्ब्रह्म असे म्हटले आहे. अव्यक्त मतवाद्यांच्या मते हिला अव्यक्त असे नाव आहे व सांख्यमतवादी हिला प्रकृती असे म्हणतात. हे प्राज्ञ शिरोमणे वेदांती हिला माया असे म्हणतात. असो, उच काय फार बोलावे, अज्ञान जे ते हेच. हे धनंजया, आपल्या आत्मस्वरूपाचा आपल्यास जो विसर पडतो तेच या अज्ञानाचे रूप. आपल्या आत्मस्वरूपाचा आपल्यास जो विसर पडतो तेच या अज्ञानाचे रूप. आणखी असे आहे की ज्याप्रमाणे हातात दिवा घेऊन अंधार शोधू लागले असता तो दिसत नाही, त्याप्रमाणे आत्मस्वरूपाचा विचार केला की ते दिसेनासे होते. दूध घोटीत बसले म्हणजे जशी त्यावर साय येत नाही आणि तेच घोटले नाही म्हणजे त्यावर साय येते. किंवा मनुष्य ज्यावेळेस जागृत अवस्थेत अथवा स्वप्नावस्थेत नसतो किंवा समाधीस्थ नसतो त्यावेळेस जशी गाढ झोप लागते किंवा वायूची हालचाल नसली म्हणजे ज्याप्रमाणे आकाश निस्सत्व असते त्याप्रमाणे इतर अवस्थांशिवाय जी निवांत निद्रावस्था तेच अज्ञान होय. ज्यावेळेस आपल्यासमोर एखाद्या झाडाचा बुडखा असून तो खांब आहे किंवा पुरुष आहे असे निश्चयाने सांगता येत नाही, परंतु काहीतरी विपरीत आहे असा भास होतो, त्याचप्रमाणे आत्म्याचे निव्वळ स्वरूप ज्या वेळेस खरोखर दिसत नाही व दुसरी काही वस्तू आहे असाही निश्चय होत नाही. दिवस आणि रात्र या दोहोंच्या मधील जो सायंकाळ, त्याचप्रमाणे आत्मा आणि जगत यांच्यामधले जे ज्ञान, अशी जी एकवार दोहोमधील दशा तिला अज्ञान असे म्हणतात. दिवस आणि रात्र या दोहोंच्या मधील जो सायंकाळ, त्याप्रमाणे आत्मा आणि जगत यांच्यामधले जे ज्ञान, अशी जी एकवार दोहोमधली दशा तिला अज्ञान असे म्हणतात. व त्या अज्ञानाने बद्ध झालेले जे चैतन्य त्यालाच क्षेत्रज्ञ असे म्हणतात. अज्ञानाने बद्ध झालेले जे चैतन्य त्याला क्षेत्रज्ञ असे म्हणतात. आपले शुद्ध स्वरूप न जाणता जे अज्ञान वाढते ते क्षेत्रज्ञाचे म्हणजे जीवात्म्याचे रूप होय. हा माया आणि चैतन्य यांचा योग नीट लक्षात आण. कारण मूळ स्वरूपावर मायेचा स्वभावच असा आहे. त्याप्रमाणे मायेच्या अनुरोधाने चैतन्य आत्मस्वरूप विसरून अनेक रूपे घेतो. ज्याप्रमाणे दरिद्री मनुष्याला भ्रम झाला असता तो रस्त्याने जाऊ लागला म्हणजे इतर लोकांस आमची राजाची स्वारी आली असे म्हणतो,
किंवा मूर्छा आलेला मनुष्य ज्याप्रमाणे स्वर्ग पाहून आलो असे म्हणतो, त्याचप्रमाणे एकदा दृष्टी आत्मस्वरूपावरून चळली म्हणजे जी जी कल्पना उत्पन्न होते तिला सृष्टी असे म्हणतात. ती माझ्यापासूनच उत्पन्न होते. मनुष्य एकटा असून स्वप्नाच्या भ्रांतीने पुष्कळ वस्तू पाहतो. तोच प्रकार चैतन्याला आत्मस्वरूपाचा विसर पडला म्हणजे होतो. चैतन्याला आत्मस्वरूपाचा विसर पडला म्हणजे होतो. हीच भ्रांती पुन्हा शुद्ध स्वरूपावर आलेली अन्य प्रकाराने तुला सांगतो. परंतु मूळ स्वरूपावर हे मायेचे रूप आहे ही गोष्ट तू विसरू नको. तर माया ही माझी स्त्री असून आद्यंत रहित, तरुण, अलौकिक आणि गुणवान आहे. हिचे रूप पाहू गेले असता कशाप्रमाणेच नाही. हिची आकृती फार व्यापक आहे. ही अज्ञानाच्या सन्निध असते आणि ज्ञानापासून दूर असते. परंतु ही माया माझ्या आत्मस्वरूपावर निजल्यामुळे आत्मसत्तेच्या संभोगाने गर्भधारण करते. मग जीवभूता प्रकृतीच्या उदरी प्राकृत अष्टविकारूप गर्भाची ही वृद्धी करते. आत्मा आणि प्रकृती यांच्या संयोगापासून प्रथम बुद्धितत्व उत्पन्न होते. आत्मा आणि प्रकृती यांच्या संयोगापासून प्रथम बुद्धितत्व उत्पन्न होते व तीच बुद्धी बळावल्यावर मन उत्पन्न होते. मनाची जी ममता हिच्यापासून अहंकार उत्पन्न होतो व त्याच्या योगाने पंचमहाभूतांची उत्पत्ती होते. आणि विषय आणि इंद्रिये यांचा भूतासह संबंध असल्यामुळे त्यांचीही यांच्याबरोबर उत्पत्ती होते. विषय आणि इंद्रिय यांचा क्षोम झाल्यावर पाठोपाठ सत्व रज तम हे तीन असायचे. त्या योगाने वासना होईल. त्याप्रमाणे जीव हा जागोजागी जन्म घेतो. ज्याप्रमाणे माझ्या बीजाची व पाण्याची गाठ पडल्यावर त्यास अंकुर फुटून झाडाचे अवसान येते, त्याचप्रमाणे माझ्या संगाने मायेला अनेक प्रकारचे विश्वांकुर फुटू लागतात. हे सृजनश्रेष्ठा, मग त्या गर्भाला कसे रूप येते ते एक. हे पहा, अंडज, श्वेतज, उद्वीज आणि जारज असे अंकुर तिला साहजिकच फुटतात. आकाश आणि वायू यांचा ज्यात जास्त अंश असतो असा जो गर्भवास त्याला मणिज असे म्हणतात. हा एक त्याचा अवयव होय. तम आणि रज या गुणांनी युक्त असून ज्यात जल आणि तेज यांचा अधिक अंश असतो त्याला खेदज म्हणतात. जल आणि पृथ्वी यांचा विशेष अंश असून केवळ ज्यात तमोगुण दृष्टीस पडतो ते उद्विज होय. पंचज्ञानेंद्रिये आणि पंचकर्मेंद्रिये ही ज्यात समान असतात, मन आणि बुद्धी यांची ज्याला जोड असते ते जारज होत. याप्रमाणे हे जारज, स्वेदज, उद्विज असे चार देह म्हणजे 2 हात, 2 चरणतळ असून अष्टदा प्रकृती हे ज्याचे शिर आहे. प्रपंच हे ज्याचे मोठे पोट असून निवृत्ती ही ज्याची पाठ आहे व बेंबीवरील भागात 8 देवसर्ग आहे. वरील स्वर्गलोक हा कंठ, मृत्यूलोक हा मध्यभाग आणि पाताळलोक हा कमरेखालील भाग होय. असे एक लेकरू या मायेस झाले. 3 लोकांचा विस्तार हे या मुलाचे बाळसे होय. 84 लक्ष योनी म्हणजे त्याच्या पोटांची पेरी व सांधे असून हे मूल प्रतिदिन वृद्धिंगत होते. नाना प्रकारचे देह, अवयव आणि नामे हे अलंकार घालून माया ही त्या मुलाला मोहरूप स्तनपान देऊन वाढवते. वेगवेगळ्या सृष्टी ह्या त्याची बोटे आणि करंगळीत होत आणि निरनिराळ्या प्रकारचे देह व त्यामधील अभिमान अंगठ्या होत. असे एकुलते एक विश्वरूप लेकरू अज्ञानरूपी प्रकृती झाल्यावर आपण भाग्यवान आहो असे तिला वाटले. ब्रह्मा हा या बाळाचा प्रातःकाल, विष्णू हा मध्यान्हकाल आणि सदाशिव हा सायंकाल म्हणजे उत्पत्ती, स्थिती आणि लय हे 3 काल होत. आणि महाप्रलय हे त्याचे अंथरूण होय. त्यावर खेळ खेळून हे निवांत निजते आणि पुन्हा कल्पाचा उदय झाल्यावर विपरीत ज्ञानाने जागे होते. अर्जुना, याप्रमाणे मिथ्या दृष्टीच्या घरात कालगतीच्या योगाने हे लेकरू पाऊल टाकू लागते. ज्याला संकल्प हा आवडता स्नेही असून अहंकार ही शोभा आहे, अशा या बालकाला आत्मज्ञान झाले म्हणजे मरण येते. असो, आता विशेष वर्णन न करता इतकेच सांगतो की याप्रमाणे मायेपासून हे विश्व माझ्या सत्तेच्या साह्याने उत्पन्न झाले. हे कौंतैया, 84 लक्ष योनीमध्ये ज्या व्यक्ती उत्पन्न होतात त्या सर्वांचे कारण महद्ब्रह्म म्हणजे प्रकृती आहे आणि त्या प्रकृतीत बीजारोपण करणारा पिता मी आहे. यास्तव अर्जुना, मी बाप
माया ही आई व हे जग आमचे लेकरू आहे. या जगात पुष्कळ शरीरे दृष्टीस पडल्यामुळे जग मागे अपत्य असून जग माझे अपत्य असून माझे व त्याचे ऐक्य नाही अशी शंका तुझ्या मनात येऊ देऊ नको. कारण सर्व भूतांची उत्पत्ती मन, बुद्धी वगैरे पंचेंद्रियापासूनच होते. हे पहा की एकाच शरीराला निरनिराळे अवयव नाहीत. एकाच शरीराला निरनिराळे अवयव नाहीत का? त्याचप्रमाणे या जगात जरी पुष्कळ देह दृष्टीस पडले तरी सर्व एकाचपासून उत्पन्न झालेले आहेत. हे बघ, एकाच बीजापासून उत्पन्न झालेल्या झाडास लांब, आखूड, जाड, बारीक अशा फांद्या असतात. म्हणून जगत व मी यांचा संबंध असा आहे. ज्याप्रमाणे मातीपासून उत्पन्न झालेला घट मातीचे लेकरू होय, किंवा वस्त्र हे कापसाचे नातवंड होय, कारण कापसाचे सूत बनवल्यावर त्यापासून वस्त्र तयार होते. अथवा समुद्रावर उत्पन्न होणाऱ्या असंख्य लाटा ज्याप्रमाणे समुद्राची संतती आहे, त्याचप्रमाणे चराचर आणि मी यांचा संबंध आहे. म्हणून अग्नी व ज्वाला ही दोन्ही ज्याप्रमाणे अग्नीची स्वरूपे होत, त्याचप्रमाणे मी आणि जगत ही दोन्ही एकच स्वरूपे असून मजपासून जगाची उत्पत्ती असा संबंध मांडणे व्यर्थ होय. जगाच्या उत्पत्तीमुळे जर माझे स्वरूप लोपते म्हणावे तर हे जगत कोणाच्या तेजाने प्रगट होते? हे पहा, मानकाच्या तेजाने माणिक झाकले जाते का? तसेच सोन्याचे अलंकार बनविल्याने त्यातील सुवर्णत्व नाहीसे होते का? अथवा कमल उमलल्यावर त्याचे कमलत्व नाहीसे होते की काय? अर्जुना, अवयव धारण करणारा अवयवाने झाकला जातो किंवा अवयवामुळे त्याला शोभा येते की अवयवामुळे त्याला शोभा येते? सांग बरं. जोंधळ्याचे बी पेरल्यावर त्याला कणीस आले म्हणजे तो कमी झाला म्हणावा का वाढला म्हणावा? म्हणून जगाला बाजूस सारून मला पाहू म्हणशील तर मी निराळा दिसणार नाही, कारण मी जगतरूपच आहे. हे वीरा, या सिद्धांताची तू आपल्या मनात खरोखर पूर्णपणे गाठ बांधून ठेव. आता मी जरी पुष्कळ शरीरांनी वेगळ्या दृष्टीस पडलो तरी ती सर्व शरीरे एकाच गुणांनी बांधलेली आहेत असे समज. हे कपिध्वजा, ज्याप्रमाणे मनुष्य स्वप्नामध्ये आपण मेलो आहे अशी कल्पना करतो किंवा कावीळ झालेल्या मनुष्याचे डोळे पिवळे होऊन तो जी वस्तू पाहतो ती त्यास पिवळी दिसते, अथवा सूर्याच्या प्रकाशाने जसे अभ्र दिसते व तो अभ्राच्छादित झाला हेही त्याच्याच तेजाने दिसते, किंवा हे पहा की आपल्यामुळेच पडलेली आपली छाया पाहून जो भीतो तो कोणी दुसरा असतो का? त्याचप्रमाणे जगात जरी पुष्कळ देह दृष्टीस पडले तरी ते माझ्याच स्वरूपापासून झाले आहेत असा त्यांचा माझा संबंध आहे, हे नीट लक्षात ठेव. माझे स्वरूप जाणल्यावर जगाचा आणि माझा संबंध आहे हे प्रत्ययास येते, परंतु माझ्या स्वरूपाचा विसर पडल्यावर मी व जगत निराळे भासतो. हे अर्जुना, जगताचा व माझा कोणत्या गुणाने आणि कसा संबंध होतो ते ऐक. गुण किती आहेत, त्यांचे धर्म काय, तसेच त्यांचे स्वरूप आणि नावे काय व ते कशापासून उत्पन्न होतात हे वर्म तुला सांगतो ऐक. हे महाबाहो, सत्व, रज, तम हे 3 गुण प्रकृतीपासून झालेले आहेत. ते या देहात अविनाशी आत्म्याला बांधून टाकतात. तरी सत्व, रज, तम अशी गुणांची 3 नावे आहेत व ते मायेपासून उत्पन्न झाले आहेत. त्यात सत्वगुण हा उत्तम, रजगुण हा मध्यम आणि तमोगुण हा कनिष्ठ होय. हे तिन्ही गुण एकाच वृत्तीच्या ठिकाणी उत्पन्न होतात. ज्याप्रमाणे एकाच देहास बाल्य, तारुण्य आणि वार्धक्य या तिन्ही अवस्था येतात, किंवा उत्तम सोन्यात किडाळ सोने मिसळल्यावर जो त्याचे वजन वाढते तो सोने फिके दिसून कसास कमी उतरते, ज्याप्रमाणे आळस आल्यावर जागृती नाहीशी होऊन झोप वाढते, त्याचप्रमाणे अज्ञानाचा स्वीकार केल्यावर जी वृत्ती वाढते तिला सत्व, रजतम असे म्हणतात. अर्जुना, याच वृत्तीला गुण असे म्हणतात. तर आता ते गुण मनुष्यास कसे आकळतात ती लक्षणे सांगतो. तर जीवात्मा ज्या वेळेस देहाचा अभिमान धारण करतो त्याच वेळेस त्याला वाईट शकुन होतो असे समज. आजन्म मरणात जोपर्यंत देहावर ममत्व ठेवले नाही तोपर्यंत या गुणांची बाधा होत नाही. ज्याप्रमाणे गळास लावलेले आमिष माशाने तोंडात धरले नाही तोपर्यंत कोळी गळ हलवून पाहतो व तोच माशाने तोंडात धरल्यावर ओढून घेतो. हे निष्पाप अर्जुना, त्यामध्ये निर्दोष आणि प्रकाशक असा जो सत्वगुण तो निर्मल असल्यामुळे आत्म्याला सुखसंबंधाने
आणि ज्ञानसंबंधाने या देहात बांधून टाकतो. त्याचप्रमाणे सत्वगुण हाच कोणी पारधी सुख आणि ज्ञान या पाशांनी जीवास ओढतो व ज्याप्रमाणे मृग पारध्याच्या पाशात सापडल्यावर तडफडतो, त्याचप्रमाणे जीव सत्वगुणाच्या सपाटात सापडल्यावर मी ज्ञानी आहे अशी वल्गना करतो आणि माझ्याप्रमाणे कोणी जगात ज्ञाता नाही अशी घमेंड बाळगतो. या कारणाने आत्मज्ञानापासून होणारे सुख आपल्या हातचे तो दवडतो. मग विद्वान म्हणून कोणी आपला बहुमान केला असता आनंद पावतो आणि लाभ झाला असता हर्ष मानतो. माझ्याप्रमाणे कोणी जगात सुखी नाही असे मानतो आणि माझ्यासारखा या जगात दुसरा कोणी सुखी नाही हे माझे केवढे भाग्य आहे असे मानून अष्टसात्विक भावांनी भरून जातो. आणि एवढ्यानेच आटोपत नाही तर जगात काय तो मीच विद्वान हे अहंकाराचे दुसरे एक लचाण त्याच्या पाठीस लागते. आपण स्वतः ज्ञानरूप आहो याचे ज्ञान नाहीसे झाल्याबद्दल त्यास दुःख वाटत नाही. आपण स्वतः ज्ञानरूप आहो याचे ज्ञान नाहीसे झाल्याबद्दल त्याला दुःख वाटत नाही, परंतु उलट विषय ज्ञानाच्या भरात तो गगना एवढा फुगतो. ज्याप्रमाणे एखादा राजा स्वप्नात भिकारी होऊन भिक्षा मागण्यास निघाल्यावर इतरांपेक्षा थोडी जास्त भिक्षा मिळाल्यामुळे आपण इंद्र आहो असे समजतो, त्याचप्रमाणे अर्जुना जीवात्म्याने देहाचा अभिमान धरल्यावर बाह्य ज्ञानाने त्याची स्थिती होते. प्रवृत्तीशास्त्रात तो निपुण होतो, यज्ञविद्येत तो निष्णात बनतो, किंबहुना तो स्वर्गातीलही बातमी जाणतो आणि माझ्याशिवाय या जगात दुसरा कोणी ज्ञानवान नाही आणि चातुर्यरूपी चंद्रास प्रकाश करण्यास माझे चित्त गगनरूपी आहे असे मानतो. याप्रमाणे सत्वगुण हा जीवात्म्यास सुख व ज्ञान यांच्या काढण्या लावून पांगुळा जसा बैलास ओढतो त्याप्रमाणे आपल्या ताब्यात आणतो. आता रजोगुणही या जीवास कसे बंधन करतो ती लक्षणे ऐक. हे कौंतेया, प्रीतीस्वरूप जो रजोगुण तो आशा आणि आसक्ती यांच्या संबंधाने उत्पन्न झाला आहे, तो आत्म्याला कर्माच्या आसक्तीने या देहात बांधून टाकतो. या गुणापासून जीवाचे नेहमी रंजन होते आणि कामवासना सदैव जागृत राहते. यास्तव त्यास रजोगुण असे म्हणतात. जीवाच्या ठिकाणी याचा थोडा शिरका होता क्षणी हा त्याला कामाच्या नादी लावतो. मग मनाच्या इच्छा वाऱ्याप्रमाणे वाहू लागतात. मग अग्निकुंडात अग्नीवर तूप घातले म्हणजे जसा वज्राग्नी भडकतो व त्याला लहान आणि मोठी वस्तू याचे भान न राहता तो सर्वांचा नाश करतो, त्याप्रमाणेच याच्या इच्छा प्रबल होऊन दुःखदायक गोष्टीही त्याला सुखदायक वाटतात आणि इंद्रलोक जरी प्राप्त झाला तरी त्याची तृप्ती होत नाही. अशा प्रकारे विषय वासना वाढल्यावर मेरू पर्वतही त्याला हस्तगत झाला तरी त्यापेक्षाही अधिक मोठी वस्तू प्राप्त व्हावी असे म्हणतो. एका कवडीवरूनही आपले जीवित ओवाळून टाकण्यास तो मागे पुढे पाहत नाही आणि तृणा इतकी जरी अल्प वस्तू प्राप्त झाली तरी आपल्याला धन्य मानतो. आपल्याजवळ असलेले द्रव्य जर आज संपवले तर उद्या आपली काय वाट होणार असे मानून तृष्णेच्या जोरावर मोठमोठे उद्योग सुरू करतो आणि म्हणतो की जर आपल्यास स्वर्गप्राप्ती झाली तर त्या ठिकाणी आपल्यास खाव्यास काय मिळणार. याकरता यज्ञ यागादी क्रिया करतो, व्रतांवर व्रते करतो, इष्टापूर्त कर्मे करतो म्हणजे विहिरी तलाव वगैरे बांधणे, यज्ञयागादी कर्म करणे. काम्य म्हणजे कामनिक व्रतांवाचून इतर व्रतांचे आचरण करीत नाही. ज्याप्रमाणे ग्रीष्म ऋतूतील अखेरचा आषाढ महिन्यातला वारा रात्रंदिवस सारखा वाहतो, त्याचप्रमाणे अर्जुना अशा प्रकारच्या व्यापारात हा रात्रंदिवस खपत असतो. मासा किंवा कामिनी स्त्रीचे नेत्रकटाक्ष हे चंचल आहेत व विजेला तर अतिचंचल असे म्हणतात, परंतु त्यांची रजोगुणाच्या चंचलतेशी तुलना केली असता ती सुद्धा कमी भरतील. अशा अतिवेगाने स्वर्ग आणि संसार यांच्या प्राप्तीकरता हा अग्नीतही उडी टाकण्यास मागे पुढे पाहत नाही. याप्रमाणे देहात असून देहावेगळा जो जीव तो तृष्णेच्या सपाट्यात सापडल्यावर आपल्या गळ्यात व्यापाराचा साखळदंड वागवितो. अशा रीतीने देहात राहणारा जो जीव त्याला रजोगुणाचे बळकट बंधन असते. आता तमोगुणाचे लक्षण आहे. हे भारता, प्राणीमात्राला मोहून टाकणारा तमोगुण तर अज्ञानापासून उत्पन्न झाला आहे असे तू समज. तो या देहात आत्म्याला कर्तव्याविषयी दुर्लक्ष, आळस आणि झोप यांनी बांधून टाकतो. ज्याच्या पडद्याने मनुष्याची व्यवहाराकडील दृष्टी मंद होते, जे मोहरूप रात्रीचे काळेभोर असे आभाळच. जो तमोगुण अज्ञानाने वाढतो तो सर्व विश्वास
अज्ञानात पाडून नाचवतो. हा तमोगुण अविचाराचा महामंत्र होय व अज्ञानरूपी मद्याचे पात्र होय. फार काय सांगावे, जीवास मोह घालणारे असे हे एक अस्त्रच होय. पार्था, या लक्षणाचाच तमोगुण असे म्हणतात व जे देहालाच आत्मा म्हणतात त्यांना तो ग्रासून टाकतो. हा तमोगुण एकटाच चराचराच्या अंगी वाढू लागला म्हणजे त्या ठिकाणी दुसऱ्या कोणाचाही शिरका होऊ देत नाही. हा सर्व इंद्रियांना जडच बांधतो, मनाला मूढच बांधतो आणि याच्या योगाने आळस येतो. याच्या योगाने मनुष्य नेहमी अंग मोडतो, काम करण्याची हौस नसते आणि जांभ्यांची रेलचेल होते. अर्जुना, या मनुष्याचे डोळे उघडे असूनही त्याला समोरील वस्तू दिसत नाहीत आणि हाका मारल्याशिवाय तो मध्येच ओम म्हणून अंथरुणातून उठतो. मोठा एखादा धोंडा खाली पडल्यावर तो जसा एका बाजूवरून दुसऱ्या बाजूवर फिरत नाही, त्याचप्रमाणे हा मुरकुंडी मारून एकदा निजला म्हणजे या कुशीचा त्या कुशीवर होत नाही. पृथ्वी पाताळात जाओ अथवा आकाश तुटून पडो, परंतु याच्या मनात उठण्याची म्हणून इच्छा उत्पन्न होत नाही. हा स्वस्थ निजल्यावर आपल्या आह्निक कर्मांची सुद्धा यास आठवण होत नाही, परंतु अंथरुणाच्या अंथरुणावरच लोळावे अशी त्याची बळकट बुद्धी असते. हात वर करून बोटात बोटे अडकवून व ते डोक्यावर ठेवून हा गुडघ्यात डोके घालून बसतो आणि मनात निद्रेविषयी पूर्ण इच्छा धरून झोप लागल्यावर तिच्यापुढे स्वर्ग देखील तुच्छ मानतो. मला ब्रह्मदेवाचे आयुष्य यावे आणि मी असा आज निजला राहावा याशिवाय त्याला दुसरे व्यसन काही नसते. वाटेने जाताना जर पाय घसरून पडला तर त्या ठिकाणीही त्याला झोप लागते आणि झोप जर आली असली तर कोणी अमृत देऊ लागल्यास त्याचा देखील तो अभ्यर करतो. त्याचप्रमाणे कोणी मारून मुकटून काम कराव्यास लावलेच तर क्रोधाने अगदी आंधळा होऊन जातो. कोणत्या वेळेस कसे वागावे, कोणाबरोबर कसे बोलावे आणि ज्याच्याबरोबर देवघेव करावायची तो घरंदाज आहे अथवा कफल्लक आहे ह्याचाही तो विचार करीत नाही. ज्याप्रमाणे वनवा लागला असता तो मी आपले पंखांनी विझवीन अशी पतंगास इच्छा असते, त्याचप्रमाणे साहस कर्म करण्यास प्रवृत्त होऊन अकरणीय कर्मे करण्याची त्याला हौस असते. किंबहुना असले प्रमाद करणेच त्याला गोड वाटते. याप्रमाणे तमोगुण हा निद्रा, आळस, प्रमाद या 3 पाशांनी उपाधिरहित अशा जीवास बंधन करतो. ज्याप्रमाणे अग्नी काष्टास लागला असता काष्टाच्या आकाराप्रमाणे दिसतो किंवा आकाशे घटात त्या घटाच्या आकाराप्रमाणे भासते अथवा सरोवरात चंद्राचे बिंब दिसते, त्याप्रमाणे जीव गुणपाशांनी बद्ध झाल्यावर गुणांच्या लक्षणासारखा दिसतो. हे भारता, सत्वगुण हा आत्म्याला सुखाचा संबंध करून देतो, रजोगुण हा आत्म्याला कर्माचा संबंध करून देतो आणि तमोगुण तर ज्ञान आच्छादन करून आत्म्याला कर्तव्याविषयी दुर्लक्षाचा संबंध करून देतो. हे भारता, सत्वगुण हा रज व तम या गुणांना जिंकून आपण वाढतो. रजोगुण हा सत्व आणि तम या गुणांना जिंकून आपण वाढतो आणि तमोगुण हा सत्व आणि रज या गुणांना जिंकून आपण वाढतो. हे पहा, कफ आणि वात यास मागे सारून देहात पित्त वाढले असता ते जसे शरीर तप्त करते किंवा उन्हाळा आणि पावसाळा निघून गेल्यावर थंडी पडू लागली असता चहूकडे अगदी गारीगार होऊन जाते, अथवा जागृती आणि स्वप्न या अवस्था नाहीशा होऊन गाढ झोप लागली असता जशी क्षणभर चित्तवृत्ती होते, त्याचप्रमाणे रज आणि तम यापेक्षा जेव्हा सत्वगुण अधिक वाढतो तेव्हा मी सुखी आहे असे तो या जीवास म्हणावयास लावतो. त्याचप्रमाणे सत्व आणि रज या गुणांचा लोप होऊन जेव्हा तमाचे प्राबल्य वाढते तेव्हा साहजिकपणे प्रमाद घडून येतात. त्याच रीतीने सत्व आणि तम या गुणांना दाबून जेव्हा रजोगुण बळावतो तेव्हा देहात राहणारा जो देहाचा राजा जीवात्मा त्याला कर्मा वाचून दुसरे काही एक चांगले दिसत नाही. याप्रमाणे 3 श्लोकांनी 3 गुणांचे निरूपण केले. आता या सत्वादी गुणांच्या वृद्धीचे लक्षण लक्षपूर्वक ऐक. या देहामध्ये सर्व इंद्रियांच्या ठिकाणी ज्ञानाचा प्रकाश पडतो तेव्हा सत्वाची वृद्धी झाली असे समजावे. हे भरतश्रेष्ठा, लोभ, प्रवृत्ती, कर्मारंभ, उच्छृंखलपणा आणि इच्छा ही चिन्हे रजोगुणाची विशेष वृद्धी झाली असता उत्पन्न होतात. लोभ, प्रवृत्ती, कर्मारंभ, उच्छृंखलपणा आणि इच्छा ही चिन्हे रजोगुणाची विशेष वृद्धी झाली असता उत्पन्न होतात. विवेकाचा नाश, उद्योगाचा कंटाळा, दुर्बल
आणि मोह ही चिन्हे तमोगुणाची विशेष वृद्धी झाली असता उत्पन्न होतात. सत्वाची वृद्धी झाली असता जर प्राणी मृत्यू पावला तर तो महतत्वाधिक असणाऱ्यांना जो उत्तम लोक प्राप्त होतो त्या उत्तम लोकात म्हणजे ब्रह्मलोकापर्यंत जातो. रजोगुणाची वृद्धी झाली असता जर प्राणी मृत्यू पावला तर कर्माच्या ठायी आसक्त असे जे जन त्यामध्ये तो जन्म पावतो. आणि तमोगुणाची वृद्धी झाली असता जर मृत्यू पावला तर तो पशु इत्यादी मूढ योनीत जन्म पावतो. हे पहा, रज आणि तम या गुणांना जिंकून जेव्हा सत्वगुण या देहात वाढतो तेव्हा जी लक्षणे होतात ती अशी. वसंत ऋतूमध्ये कमले फुलल्यावर त्यांचा वास जसा चहूकडे पसरतो त्याप्रमाणे ज्ञान हे अंतर्यामी ओतप्रोत भरून बाहेर निघते. सर्व इंद्रियांमध्ये विवेक अगदी राबत असतो आणि खरोखर हातापायांनाही डोळे येतात. सत्कर्म कोणते आणि दुष्कर्म कोणते हे त्यांनाच समजते. विचार करावयाचीही आवश्यकता नसते. राजहंसापुढे दूध आणि पाणी मिसळून ठेवल्यावर जसा त्याच्या चोचीच्या टोकाने त्या दोहोंचा निवाडा होतो त्याचप्रमाणे बार्जुना इंद्रियेच बऱ्या वाईट कर्माची पारख करतात व नियम हा त्याची सेवा करतो. न ऐकण्यासारख्या गोष्टी त्याने त्याचे कान ऐकतच नाही. न पाहण्यासारख्या वस्तू त्याचे डोळेच पाहत नाही. जे भाषण बोलू नये ते त्याची जीभच बोलत नाही. काळोख जसा दिव्यासमोर न येता नाहीसा होतो त्याचप्रमाणे त्याची इंद्रियेच त्याच्यासमोर निषिद्ध कर्मे करू देतच नाही. हे पहा, नदी जशी पर्जन्यकाली पाण्याने उचंबळू लागते त्याचप्रमाणे त्याच्या बुद्धीच्या ठिकाणी सर्व शास्त्रांचा पूर येतो. ज्याप्रमाणे पौर्णिमेच्या दिवशी सर्व आकाशातच चंद्राचा प्रकाश पसरतो त्याप्रमाणे त्याच्या वृत्तीत ज्ञानाचा प्रकाश पडतो. त्याच्या सर्व वासना नाहीशा होऊन प्रवृत्ती मार्गाकडे त्याचे मन जात नाही. त्याचप्रमाणे त्याच्या मनाला विषयांचा वीट येतो. याप्रमाणे सत्वगुण वाढून त्याची लक्षणे दिसत असता जर त्याचा काळ आला किंवा दुष्काळाचे दिवस गेल्यावर उत्तम पाऊस पडून सर्व सुबत्ता झाली तशात एखादा मोठा सण प्राप्त झाला आणि अशा समयी जसे आपले स्वर्गातील पूर्वज पाहुणे यावेत अशी न घडणारी गोष्ट घडल्यास जसा सर्वत्र आनंद होतो त्याचप्रमाणे घरात पुष्कळ संपत्ती असून तिचा दानधर्म करण्याकडे विनियोग केला तर त्यापासून इहलोकी कीर्ती होऊन स्वर्गलोकाची प्राप्ती का होणार नाही. अर्जुना, अशा रीतीने आचरण असले म्हणजे मग त्याला दुसरी तोड कोठून असणार. त्याचप्रमाणे सत्वगुण वाढला असता मरणानंतर तो दुसऱ्या कोठे जाईल. कारण उत्तम आचरण करणारा भोग भोगण्याचे ठिकाण जे शरीर ते टाकून शुद्ध सत्वगुणाला घेऊन जातो. अशा रीतीने जो देह ठेवतो तो केवळ सत्वाची मूर्तीच बनतो. फार काय, पुन्हा ज्ञानांमध्ये जन्म घेतो. हे धनुर्धरा, राजा आपल्या गादीवर असताना जर डोंगरावर जाऊन उभा राहिला तर त्याला त्या ठिकाणीही काही कमी पडते का सांग बरे. किंवा बाबा रे, एका गावाहून दुसऱ्या गावास नेलेल्या दिव्याचा उजेड जसा दोहो ठिकाणी सारखाच पडतो त्याचप्रमाणे सत्वगुणाची वृद्धी झाल्यावर ज्ञान अधिक वाढते आणि बुद्धी ज्ञानात तरंगू लागते. नंतर महत्त्वाधिकांचा विचार करून तो त्या विचारासह आत्मस्वरूपात निमग्न होतो. 36 तत्वाहून 37 सांख्यमताप्रमाणे 24हून 25 आणि तिन्ही गुणाहून निराळे असे जे चौथे ब्रह्म असे जे सर्वात उत्तम व ज्याचे त्याला ऐक्य प्राप्त झाले आहे असा देह तो धारण करतो. याचप्रमाणे पहा की तमोगुण व सत्वगुण यास दाबून ज्यावेळेस रजोगुण वाढतो व ज्यावेळी तो शरीररूप गावात आपली कृती चोहोकडे प्रकट करतो तेव्हा त्याची लक्षणे अशी असतात. वावटळ सुटल्यावर ज्याप्रमाणे ती सर्व जिन्सा एकत्र करून वर उडवते त्याचप्रमाणे इंद्रिये विषयाकडे मोकळी सुटतात. परस्त्री दृष्टीस पडल्यावर ती कोणाची आहे याचा विचार होत नाही. त्यामुळे शेळीप्रमाणे वाटेल तसा तो चरू लागतो. लोभ इतका वाढतो की जी वस्तू त्याच्या सपाट्यात सापडणार नाही तेवढीच काय ती बाजूला राहते. अर्जुना, हवा तो उद्योग याच्या पुढे आला असता तो करण्यास हा मागे घेत नाही. याचप्रमाणे एखादे अवाढव्य देऊळ बांधणे किंवा अश्वमेध यज्ञ करणे अशा अचाट छंदाच्या मागे लागतो. एखादे शरीर वसवावे, एखादे शहर वसवावे किंवा मोठाले तलाव बांधावे अथवा विस्तीर्ण अरण्यात बागा कराव्या याप्रमाणे अचाट कृत्ये हाती घेतो आणि इहपर लोक प्राप्तीची त्याची इच्छा कधी कमी होत नाही. समुद्रही हार घेईल व अग्नीला 3 कवड्यां इतकी किंमत येणार नाही इतका याचा अभिलाष
प्रबल होऊन बसतो. याच्या इच्छेची धाव मनापुढे असते आणि सर्व विश्वही याला फिरण्यास पुरेसे होत नाही. याप्रमाणे रजोगुण वाढून लक्षणे दिसू लागतात आणि अशा स्थितीत जर देहावसान झाले तर दुसऱ्या देहतेही याच गुणांनी युक्त होऊन मनुष्य योनीत जन्म घेतो. एखादा भिकारी सर्व सुखासह जरी राजवाड्यात बसला तरी तो राजा होऊ शकेल का? बैल जरी श्रीमान गृहस्थाच्या वऱ्हाडाबरोबर गेला तरी त्याला कडबाच खावयास मिळतो. म्हणून ज्या व्यापारात रात्रंदिवस विसावा नाही त्याच्या पंक्तीला हजावून बसतो. जो रजोवृत्तीच्या डोहात बुडून मारतो तो काम्यकर्म करणाऱ्यांच्या घराण्यातच जन्म घेतो. त्याप्रमाणे पुढे रज आणि सत्वगुण यास नाहीसे करून तमोगुण वृत्ती जास्त वाढते. त्याकाली देहात आणि बाह्यातकारी जी चिन्हे दिसतात ती नीट लक्ष देऊन ऐक. तर मन हे अज्ञानाने इतके भरून जाते की जणू काय चंद्र आणि सूर्य हे दोन्ही नसलेल्या अमावस्येच्या रात्रीचे आकाशच. त्याचप्रमाणे अंतःकरण पूर्ण अज्ञानभरित होऊन तेथे विचाराची गोष्टही निघत नाही. बुद्धी ही कठीणपणात दगडालाही मागे सारते आणि स्मृती देशोधडीस लागल्याप्रमाणे दिसते. त्याचे शरीरावर अंतर्बाह्य अविचार दृष्टीस पडतो आणि त्याचे सर्व व्यापार मूर्खपणाचे दिसतात. त्याच्या इंद्रियांसमोर अनाचार उभा असतो आणि मेला असतानाही तो अनाचाराच्या क्रिया करतो. ज्याप्रमाणे घुबडास अंधाऱ्या रात्रीही स्वच्छ दिसते त्याप्रमाणे इतर लोकांपेक्षा वाईट कर्मे करण्यास त्याच्या मनाला फार हौस असते. त्याचप्रमाणे निषिद्ध कर्मे करण्याची ह्याला फार हाव असून त्याचे इंद्रियांची धावही तिकडेच असते. हा मद्य न पिताच गुंगतो, संनिपात न होताच बरवू लागतो आणि प्रेमाशिवायच वेड्याप्रमाणे भुलतो. त्याचे चित्त तर ताळ्यावर नसतेच, परंतु ती काही समाधी नव्हे. याप्रमाणे तो मोहाने उन्मत्त झालेला असतो. किंबहुना आपल्या सर्व सामुग्रीसह तमोगुण वाढला म्हणजे अशी चिन्हे दिसू लागतात आणि अशाच वेळी मरण आले तर दुसऱ्या जन्मीही तो तमोगुणातच जन्म घेतो. मोहुरी पेरल्यावर आपले रूप सोडून ज्यावेळेस तिचे झाड होते त्यावेळेसही तिला जी फळे येतात ती मोहरीशिवाय दुसरी कुठून येणार? त्याचप्रमाणे दिव्याच्या स्वरूपात गेल्यावर अग्नी जरी विझला तरी तो ज्या ज्या ठिकाणी लागेल त्या ठिकाणी सर्व आपल्यासारखेच करील. म्हणून आपल्या संकल्पात तमाचे गाठोडे बांधून देह ठेवल्यावर पुन्हा जन्म घेणे तो तमोगुणातच घेतो. फार काय सांगावे, तमोगुण वाढला असता जो मृत्यू पावतो तो पुन्हा पशु किंवा पक्षी अथवा झाड किंवा किडे यांचा जन्म पावतो. पुण्यकर्माचे फल सात्विक आणि निर्मल, रजगुणाचे फल दुःख आणि तमोगुणांचे फल अज्ञान हे आहे असे म्हणतात. याच कारणास्तव सत्वगुणापासून जे उत्पन्न होते ते सुकृत होय असे श्रुतीही म्हटले आहे. म्हणून सत्वगुणापासून सहज सुख आणि ज्ञान अपूर्व फलास येते. यास्तव त्याला सात्विक सत्कर्म फल असे म्हणतात. आता रजोगुणापासून ज्या क्रिया उत्पन्न होतात त्या कडू वृंदावनाप्रमाणे दिसण्यात सुरेख असून अंतर्यामी दुःखकारक असतात. अथवा निंबोळ्या ज्याप्रमाणे वरून दिसण्यात पिवळा धमधमीत असून आत विषाप्रमाणे कडू असतात, पिवळ्या घमघमीत असून आत विषाप्रमाणे कडू असतात, त्याप्रमाणे रजोगुणापासून होणारी फळे आहेत. ज्याप्रमाणे विषाचा कांदा लावला असता त्याला विषाचाच अंकुर फुटतो, त्याप्रमाणे तमोगुणापासून होणाऱ्या क्रिया अज्ञानमयच असतात. सत्वगुणापासून ज्ञान उत्पन्न होते, रजोगुणापासून लोभ उत्पन्न होतो आणि तमोगुणापासून प्रमाद, मोह आणि अज्ञान ही उत्पन्न होतात. म्हणून बाबा अर्जुना, ज्याप्रमाणे दिवसाला सूर्य कारण आहे त्याचप्रमाणे ज्ञानास सत्वगुण कारण आहे आणि ज्याप्रमाणे अद्वैत होण्याला आपले स्वतःचे विस्मरण व्हावे लागते त्याप्रमाणे लोभ उत्पन्न होण्यास रजोगुण कारण होतो. हे ज्ञानवंता, मोह, अज्ञान, प्रमाद या त्रिदोष समुदायाला तमोगुणच कारण आहे. मोह, अज्ञान, प्रमाद. ज्याप्रमाणे तळहातावर आवळा घेऊन तो एखादे मनुष्यास प्रत्यक्ष दाखवावा त्याप्रमाणे विचारवंत मनुष्यास विचार करण्याकरता तिन्ही गुण वेगवेगळे स्पष्ट करून सांगितले. तेव्हा रज आणि तम हे दोन्ही गुण म्हणजे नरकाची मोठी साधने मानली आहेत आणि ज्ञानाची प्राप्ती सत्वा वाचून राहायची नाही. म्हणून ज्याप्रमाणे इतर भक्तींचा त्याग करून ज्ञानी चौथ्या भक्तीचा स्वीकार करतात, कोणी आजन्म सात्विक वृत्ती धारण करतात. जे सत्वगुणी आहे ते देवयोनीला जातात,
जे रजोगुणी आहेत ते मनुष्य योनीला पावतात आणि कनिष्ठ गुणामध्ये असणारे जे तामस ते पशुपक्षादी योनीला पावतात. अशा प्रकारे जे सात्विक वृत्तीचे नेहमी आचरण करतात ते देह ठेवल्यावर स्वर्गात वास करतात. त्याचप्रमाणे जे राजस वृत्तीचे आचरण करीत असता देहत्याग करतात ते मृत्यूलोकी मनुष्य योनीत जन्म घेतात. त्या मृत्यूलोकात सुख आणि दुःख यांची खिचडी एकाच ताटात खावी लागते. एकाच देहास सुखदुःख भोगावे लागतात व तेथे काही केल्याने मृत्यू टळत नाही. आणि त्याचप्रमाणे तमोगुणाचे जे आचरण करतात ते देहाच्या अंती नरक भूमीत जाण्याची सनद मिळवतात. अर्जुना, याप्रमाणे वस्तूच्या सत्तेने वाढणारे तिन्ही गुण त्यांच्या लक्षणासह तुला स्पष्ट सांगितले. परंतु वस्तूच्या स्वरूपात बदल न होता ती गुणांच्या उपाधीने आपणच लक्षणांप्रमाणे कार्य करते. आपण राजे झालो आहो व आपल्यावर परचक्र आले आहे असे स्वप्नात पाहणारा मनुष्य ज्याप्रमाणे आपला जय आणि अपजय आपणच होतो, त्याचप्रमाणे स्वर्ग, मृत्यू, पाताळ हे गुणांच्या वृत्तींचे भेद आहेत. गुणदृष्टी बाजूला ठेवून पाहिले असता ते शुद्ध वस्तूच होत. जेव्हा जीव हा गुणांहून निराळा नाही असे पाहतो आणि आपण गुणांच्या पलीकडे आहो असे समजतो, तेव्हा तो माझ्या स्वरूपाला पावतो. पण हे बोलणे आता बाजूस ठेव. मात्र तू एवढे लक्षात ठेव की वस्तू वाचून दुसरे काही नाही. आता तुला मागील गोष्ट सांगतो ती ऐक. तर तू असे पक्के समज की वस्तूच्या सामर्थ्याने हे तिन्ही गुण सहज देहाच्या निमित्ताने उत्पन्न होतात. लाकडे पेटल्यावर जसा अग्नी त्याच्या आकारातच दिसतो किंवा भूमी आणि पाणी यांचा आकार जसा झाडांमध्ये दृष्टीस पडतो, कारण झाडात भूमी आणि पाणी हीच दोन तत्वे आहेत. अथवा दूध विरजले असता जसे दह्याच्या आकाराने दिसते किंवा उसाच्या आकाराने गोडी व्यक्त होते, त्याचप्रमाणे अंतःकरणासह सूक्ष्म देहच हे तिन्ही गुण बनतो, म्हणून त्यांच्या सपाट्यात तो सापडतो. परंतु अर्जुना, हे केवढे आश्चर्य आहे की सूक्ष्म देहाची आणि गुणांची ही एवढी गुंतागुंत झाली असतानाही मोक्षाचा व्यवहार ज्ञानांना कमी पडत नाही. तिन्ही गुण आपापल्या धर्माप्रमाणे देहास जन्म आणि मृत्यू यांच्या सपाट्यात गुंतवितात. तथापि गुणातीततेची उणीव नसते. अशा प्रकारे मुक्ती कशी सहज आहे ते आता तुला सांगतो. तू ज्ञानकमलावरचा जणू भ्रमरच आहे आणि चैतन्य गुणांप्रमाणे न होता त्यापासून अलिप्त असते असे जे तत्व तुला मागे सांगितले आहे तेच हे होय. चैतन्य गुणांप्रमाणे न होता त्यापासून अलिप्त असते असे जे तत्व तुला मागे सांगितले आहे तेच हे होय. तर पार्था, ज्ञानाचा बोध झाल्यावर गुणांपासून चैतन्य वेगळे आहे असे दिसते. जागृत झाल्यावर जसे स्वप्न किंवा नदीच्या काठी उभा असलेला मनुष्य आपले प्रतिबिंब जसे पाण्यात पाहतो आणि पाणी हलल्यावर तेच प्रतिबिंब जसे पुष्कळ ठिकाणी दृष्टीस पडते, किंवा नटाने वेश घेतल्यावर ज्याप्रमाणे तो त्याच्या गुणांनी फसत नाही, आपण मूळ कोण आहोत हे विसरत नाही, त्याचप्रमाणे स्वस्वरूपी सत्यबुद्धी कायम ठेवून गुण नुसते पाहावे. ज्याप्रमाणे आकाशावर तिन्ही ऋतू होतात आणि जातात परंतु त्याचपासून ते अलिप्त असते, त्याचप्रमाणे गुणात वागत असूनही गुणातीत होऊन जो आत्मस्वरूपी रथ असतो त्याचा मूळ स्वरूपाविषयी अहंकार कायम असतो. मग त्या ठिकाणाहून पाहू लागला असता म्हणतो की मी कर्मकर्ता नसून फक्त साक्षीभूत आहे आणि सर्व क्रिया गुणांपासून होतात. सत्व, रज आणि तम या गुणांपासून निरनिराळी कर्मे जी होतात ती आपण न करता त्याला गुणच कारण आहेत. वनशोभेला जसा वसंत ऋतू कारण असतो परंतु तो अलिप्त असतो, तसा मी सर्व क्रिया करीत असूनही अलिप्त आहे. अथवा नक्षत्रांचा लोप व्हावा, सूर्यक्रांत मन्याने अग्नी उत्पन्न करावा, कमळाने विकसित व्हावे आणि तमाचा नाश व्हावा, या सर्व गोष्टी एका सूर्योदयापासून होतात. परंतु सूर्य त्याकडे पाहत नाही. त्याचप्रमाणे माझ्याच सत्तेने कर्मे होत असूनही मी या देहात अकर्ता आहे. मी दाखविल्याने गुण दृष्टीस पडतात. माझ्या सत्तेने गुण वाढतात आणि ते नाहीसे झाल्यावर जे बाकी राहते तेही मीच होय. धनंजया, याप्रमाणे ज्याच्या हृदयात ज्ञानाचा उदय झाला आहे तो अर्थात
गुणातीत होय. जीव हा देहापासून उत्पन्न झालेल्या 3 गुणांचा अतिक्रम करून जन्म, मृत्यू आणि वार्धक्य या दुःखापासून मुक्त होऊन प्राप्त होतो. मग तो निर्गुण असे ब्रह्म अचूकपणे जाणतो, कारण गुणातीतपणाने त्याचा टिळा केलेला असतो. किंबहुना अर्जुना, नदी ज्याप्रमाणे समुद्रत्व पावते त्याप्रमाणे तो माझीच सत्ता पावतो. ज्याप्रमाणे नलिकेवरून उठून झाडाच्या दुसऱ्या फांदीवर बसल्यावर राघू भ्रांतिरहित होतो, त्याचप्रमाणे जो गुणातीत झाला तो गुणाच्या सपाट्यात न सापडता अहम ब्रह्म असे जाणतो. हे ज्ञानवंता, जो अज्ञानरूप निद्रेत मोठमोठ्याने घोरत पडलेला असतो तो स्वस्वरूपी मिळाल्यावर जागा होतो. हे बघ अर्जुना, त्याच्या हातून बुद्धिभेदरूपी आरसा खाली पडल्यामुळे त्यात दिसणाऱ्या सुखदुःखरूपी प्रतिबिंबापासून तो मुक्त होतो. मग हे वीरा, देहाभिमानरूपी वारा वाहवायचा बंद होऊन त्याच्यावरील जीव आणि ईश एतद्रूपी लाटा आत्मस्वरूप सागरात मिळतात. म्हणून असे होण्याबरोबर ते मद्रूप होतात. ज्याप्रमाणे वर्षाकाळाचे अखेरीस आकाशात उत्पन्न होणारे ढग आकाशातच लय पावतात, पर्जन्यवृष्टी करीत नाहीत, त्याचप्रमाणे मद्रूप झाल्यावर तो जरी देहात असला तरी गुणांनी लिप्त होत नाही. ज्याप्रमाणे दिवा भिंगाच्या घरात ठेवला म्हणजे त्याचा उजेड आवरत नाही, अथवा वडवानल हा समुद्राच्या पाण्यानेही विझत नाही, त्याचप्रमाणे गुणांच्या येण्या जाण्याने त्याचे शुद्ध ज्ञान मलिन होत नाही. आणि आकाशातील चंद्राचे पाण्यात प्रतिबिंब पडले तरी तो जसा पाण्यापासून वेगळा असतो, त्याचप्रमाणे तो देहात असूनही गुणांनी बद्ध होत नाही. 3ही गुण त्याच्या देहात जरी वास करीत असले तरी त्याकडे तो ढुंकूनही पाहत नाही. याप्रमाणे तो अंतर्यामी निश्चळ असतो, इतका की शरीराचे धर्मही तो जाणत नाही. साप आपली कात टाकून ज्या वेळेस पाताळलोकी जाण्यास निघतो त्यावेळेस जसे आपल्या कातीचे काय होईल इकडे लक्ष देत नाही, तसे ज्ञानी आपल्या शरीराविषयी निष्काळजी असतात. अथवा कमल उमलल्यावर त्याचा सुवास आकाशात निघून गेल्यावर ज्याप्रमाणे माघारा कमलकोशात येत नाही, त्याचप्रमाणे आत्मस्वरूपात ऐक्य झाल्यावर मग हा पुरुष ज्या ठिकाणी धर्माचरण वगैरे काही जाणत नाही. म्हणून जन्म, जरा, मरण इत्यादी जे 6 गुण त्यांचा संबंध देहाच्या ठिकाणी असतो, ज्ञानाच्या ठिकाणी नसतो. घट फुटून त्याच्या ठिकऱ्या झाल्या म्हणजे त्यातील आकाश जसे सहज महदाकाशात मिळते, तशी देहबुद्धी नाहीशी झाल्यावर जेव्हा आत्मस्वरूपाची ओळख होते तेव्हा अशा स्थितीत आत्मस्वरूपाशिवाय दुसऱ्या कशाची आठवण होणार. याप्रमाणे ज्याच्या अंतःकरणात बोध झाला आहे तो जरी देहधारी असला तरी तो गुणातीत आहे असे मी म्हणतो. मेघाची गर्जना ऐकून जसा मोराला संतोष होतो तसा या श्रीकृष्णाच्या भाषणाने पार्थास फार संतोष वाटला. अर्जुन म्हणाला, हे प्रभो, या 3ही गुणांना मागे टाकून पलीकडे गेलेला जीव कोणत्या चिन्हांनी ओळखावा, त्याचा आचार कसा असतो आणि तो 3 गुणांना कसा ओलांडून जातो. अशा हर्षयुक्त अंतःकरणाने तो वीर अर्जुन श्रीकृष्णास म्हणाला. ज्याच्या अंतःकरणात असा बोध झाला आहे त्याची लक्षणे काय असतात, तो गुणातीत कशा रीतीने वागतो आणि गुणांचे निवारण कसे करतो. देवा, आपण कृपेचे माहेरघर आहात, तेव्हा हे सर्व मला स्पष्ट करून सांग. या अर्जुनाच्या प्रश्नास श्रीकृष्ण परमात्मा काय उत्तर देतात ते ऐका. ते म्हणतात, पार्था, हाच का तुझा प्रश्न आहे. कारण गुणातीत हे नाव उच्चारल्याबरोबरच त्याचे आचरण काय हा प्रश्न संभवत नाही. ज्याला गुणातीत म्हणतात तो गुणाधीन खास नसतो, अथवा गुणांमध्ये राहत असला तरी गुणांच्या सपाट्यात सापडत नाही, पण त्याचा गुणांशी संबंध असून तो गुणांच्या अधीन आहे किंवा नाही हे कसे जाणावे. हीच जर तुझ्या मनात शंका असेल तर खुशाल विचार, त्यांची लक्षणे सांगतो ऐक. श्री भगवान म्हणाले, अर्जुना, जो ज्ञान, प्रवृत्ती आणि अज्ञान ही प्राप्त झाली असता द्वेष करीत नाही व नष्ट झाली असता त्यांची इच्छा करीत नाही, तर जरी रजोगुणाचा जोर होऊन देहात अंकुर फुटून तो प्रवृत्ती मार्गात घडून गेला तरी मीच कर्म करणारा आहे असा अभिमान ज्याला उत्पन्न होत नाही, अथवा कर्म नाहीसे झाल्यावर त्याच्या बुद्धीस वाईटही वाटत नाही, किंवा सत्वगुण वाढल्यावर ज्या वेळेस सर्व इंद्रियांमध्ये ज्ञान फाकते त्यावेळेस माझ्यासारखा दुसरा कोणी विद्वान नाही अशा संतोषात जो घडून जात नाही, अथवा तमोगुण वाढल्यावर जो मोहभ्रमाने लिप्त होत नाही व अज्ञानामुळे मनात खेदही बाळगीत नाही, किंवा मोह उत्पन्न झाला असता
ज्ञानाची इच्छा करीत नाही, त्याचप्रमाणे ज्ञानवान झाला असता कर्मे टाकीत नाही व त्यापासून दुःखही मानित नाही. सकाळ, दुपार आणि सायंकाळ यांची सूर्याला जशी गणना नसते, तसा जो देहावर उत्पन्न होणाऱ्या गुणांकडे लक्ष देत नाही, असा जो ज्ञानी आहे त्याला दुसऱ्या ज्ञानाची अपेक्षा आहे काय? हे पहा की समुद्रास पावसाची गरज आहे काय? अथवा कर्म करीत असता मी करणारा आहे असा अभिमान होईल काय? अथवा मोह उत्पन्न झाला असता त्याचे ज्ञान नष्ट होईल का? हे बघ, अग्नी उन्हाळ्यापासून जळतो का? उदासीनाप्रमाणे असणारा जो गुणांपासून विकार पावत नाही, गुण करते आहेत असे मानूनच आपण स्थिर राहतो, काही करीत नाही, त्याप्रमाणे गुण व शरीर हे आपणच असल्यामुळे ते आले किंवा गेले तरी त्यापासून सुख किंवा दुःख होत नाही, अशी ज्याची पक्की समजूत असते तो वाटसरू वाटेने मुक्कामापुरता उतरतो. त्याप्रमाणे उदासीन वृत्तीने देहात वास करतो. ज्याप्रमाणे रणभूमीवरील निशाण कोणाचाही जय अथवा अपजय झाला असता अलिप्त असते, त्याचप्रमाणे हा गुणांच्या स्वाधीन होऊन काही कर्मे करीत नाही, किंवा देहातील प्राण हा रक्षणापुरते मिष्ट किंवा कसलेही अन्न घातले असता त्याची चव पाहत नाही, अथवा अतिथी काहीही जेवावयास घातले तरी तो खातो, किंवा चव्हाट्यावरील जाग्यावर कोणीही बसला तरी ती जशी उदासीन असते. अर्जुना, मृगजलाच्या लाटांनी मेरूपर्वत जसा ढळत नाही, तसा जो गुणांच्या येण्या जाण्याने अंतर्यामी ढळत नाही. फार फार काय सांगावे असे पहा की आकाशात जरी वायू नेहमी फिरत असतो तरी ते कधी वाऱ्याने हल्ले आहे का? किंवा अंधकाराने सूर्यास कधी गिळून टाकले आहे का? ज्याप्रमाणे जागृतावस्थेत असलेल्या मनुष्यास स्वप्न फसवित नाही, त्याप्रमाणे ज्ञानवान पुरुष गुणविकारांनी फसत नाही. गुणांनी तो निश्चय करून आकळला जात नाही, परंतु दुरून त्यांचे खेळ पाहतो. त्यावेळेस ते गुण चित्रांप्रमाणे असून हा प्रेक्षकाप्रमाणे उदासीन असतो. मग सात्विक गुण सत्कर्माचे आचरण करो, रजोगुण विषयांची आशा करो, किंवा तमोगुण मोहाधिक अज्ञानात बुडो, तरी त्यापासून त्याला बाधा होत नाही. पहा की आपल्या सत्तेने या सर्व गुणांच्या चेष्टा होत आहेत असे जो समजतो, तो सूर्य जसा लोकव्यवहारास साक्षीभूत असून अलिप्त असतो, समुद्रास भरती येते, सोमकांत मण्यास पाझर सुटतो व चंद्र विकासी कमले उमलतात, ह्या क्रिया जरी चंद्रापासून होतात तरी तो जसा अलिप्त असतो, किंवा गगनात वारा पुष्कळ वाहतो अथवा पडतो, तथापि गगन ज्याप्रमाणे निश्चल आहे त्याप्रमाणे गुणांनी जरी पुष्कळ गडबड केली तरी त्यांच्या सपाट्यात तो सापडत नाही. अर्जुना, याप्रमाणे गुणातीताची लक्षणे तुला सांगितली. आता त्यांचे आचरण कसे असते ते सांगतो ऐक. जो सुखदुःख समान मानणारा, आत्मस्वरूपी स्थिर असणारा, माती दगड सोने सारखे मानणारा, प्रिय आणि अप्रिय समान मानणारा, धैर्यवान, आपली निंदा किंवा स्तुती सारखी मानणारा. अर्जुना, ज्याप्रमाणे वस्त्राच्या आत आणि बाहेर सुता वाचून दुसरे काही नाही, त्याप्रमाणे जो मद्रूप झाला आहे त्याला सर्व चराचरात माझ्या रूपाशिवाय दुसरे काहीही दिसत नाही. म्हणून ज्याप्रमाणे ईश्वर आपल्या शत्रूस आणि भक्तास सारखीच मुक्ती देतो, त्याचप्रमाणे सुख आणि दुःख प्राप्त झाले असता ज्याचे मन ताजव्याप्रमाणे समतोल राहते. बाकी देहरूप जलात मनोरूपी मासा खेळत असला म्हणजे सुख आणि दुःख यांची सहज बाधा होते. आता देहाभिमान सोडून आत्मरूप झाल्यामुळे बीज पेरून धान्य आल्यावर त्यात जसा बीजाचा परिपाक होतो, किंवा गंगा समुद्रात मिळून गेल्यावर जसा तिचा खळखळाट आपोआप बंद होतो, त्याप्रमाणे अर्जुना, ज्याने आत्मस्वरूपी लय लावले आहे तो देहात असला तरी सुख आणि दुःख यापासून बाधा पावत नाही. घराच्या खांबात ज्याप्रमाणे रात्र किंवा दिवस ही दोन्ही सारखीच आहेत, त्याचप्रमाणे देहातील आत्म्यास सुख आणि दुःख ही दोन्ही सारखीच आहेत, कारण तो गुणांपासून अलिप्त असतो. ज्याप्रमाणे निजलेल्या मनुष्याचे एका अंगास साप आणि दुसऱ्या अंगास उर्वशी जरी असली तरी त्या दोघांची सारखीच योग्यता असते, त्याप्रमाणे जो आत्मस्वरूपी लीन झाला आहे त्यास सुख आणि दुःख यांची सारखीच योग्यता आहे. म्हणून त्याच्या ठिकाणी शेण आणि सोने यांची सारखीच किंमत आहे, आणि रत्न व घोडा
यातही तो काही भेद मानत नाही. स्वर्गसुख घरी चालत येवो अथवा त्यास खाण्याकरता वाघ त्याच्यावर धावून येवो, परंतु त्याच्या आत्मस्वरूपाच्या बुद्धीस भंग होत नाही. मेलेले जसे जिवंत होत नाही किंवा जळालेले पुन्हा उगवत नाही, त्याप्रमाणे त्याची आत्मस्वरूपाविषयी जी साम्य बुद्धी झाली आहे तिचा कशानेही भंग होत नाही. हा ब्रह्मदेव आहे म्हणून कोणी स्तुती करो किंवा नीच आहे म्हणून कोणी निंदा करो, परंतु राग झाल्यावर तिला ज्याप्रमाणे जळण्याची अगर विझण्याची भीती राहत नाही, त्याचप्रमाणे निंदा किंवा स्तुती केली असता त्यापासून त्याला राग अथवा लोभ उत्पन्न होत नाही. हे पहा, सूर्याच्या घरी अंधार किंवा दिवा यांची गोष्टच बोलायच नको, कारण तो सदोदित स्वयंप्रकाशच आहे. ज्याला मान आणि अपमान हे सारखे आहेत, मित्र आणि शत्रू हेही सारखेच आहेत, आणि जो कोणत्याही कर्माचा आरंभ करीत नाही त्याला गुणातीत असे म्हणावे. ईश्वर समजून त्यांची पूजा केली अथवा चोर समजून मार दिला किंवा हत्ती, घोडे, रथ वगैरेंनी वेष्टित करून त्याला राजा बनवला, अथवा आप्त जवळ येऊन बसले किंवा वैरी जवळ येऊन बसला, तथापि त्याला सर्वच सारखे. ज्याप्रमाणे सूर्याचे तेजास रात्र आणि दिवस माहीत नसतात, आकाशावर 6 ऋतू जरी येऊन गेले तरी ते ज्याप्रमाणे अलिप्त असते, त्याचप्रमाणे त्याच्या बुद्धीला विषमताही कधी ठाऊक नसते. त्याच्या ठिकाणी आणखी असे दिसते की तो कोणतेही व्यापार करीत नसतो, तो कोणतीही गोष्ट आरंभित नाही, प्रवृत्ती मार्गापासून दूर राहतो, आणि तो ज्ञानवान असल्यामुळे त्याच्या कर्माची फळे जळून जातात. इहलोक अथवा परलोक यांच्याविषयी ज्याच्या मनात विचारही येत नाही, परंतु सहजानुसार जे जे प्राप्त होईल ते तो सेवन करतो, जो सुख झाले असता आनंद मानत नाही आणि दुःख झाले असता क्षीण मानत नाही, पाषाणाप्रमाणे ज्याचे मन कठीण आहे, त्याचप्रमाणे जो मनाने काही एक व्यापार करीत नाही. आणखी तुला किती गोष्टी सांगू अर्जुना, तर असे ज्याचे आचरण असेल तोच गुणातीत आहे असे समज. श्रीकृष्ण म्हणतात, तसा गुणातीत होण्याकरता गुणांची बाधा कोणत्या उपायाने होत नाही ते तुला सांगतो, आता नीट ऐक. आणि जो एकनिष्ठ भक्तीने माझी सेवा करतो तो या 3 गुणांना उत्तम प्रकारे जिंकून ब्रह्मरूप होण्याला योग्य होतो. तर जो माझी एकनिष्ठ मनाने भक्ती करतो तो या गुणांचा नाश करू शकतो. तर मी कोण, माझी भक्ती कशी करावायची, एकनिष्ठपणाचे काय लक्षण आहे, या सर्व गोष्टी तुला स्पष्ट करून सांगितल्या पाहिजे. तर अर्जुना ऐक, मी या जगात असं आहे की रत्नाचे तेज व रत्न हे जसे एकच आहे, अथवा पातळपणा आणि पाणी, अवकाश आणि आकाश, गोडी आणि साखर ही जशी भिन्न नसून एकच आहे, विस्तव आणि ज्वाला ही एकच आहे, कमळाच्या पाकळ्या हेच कमळ, झाड हेच फांद्या, फळे वगैरे, ज्याप्रमाणे थंडी व ज्या ठिकाणी थंडी वास करते तो हिमालय पर्वत, ही दोन्ही एकच आहेत, व दूध विरजले म्हणजे ज्याप्रमाणे त्यालाच दही म्हणतात, त्याचप्रमाणे विश्व म्हटले म्हणजे ते सर्व मद्रूपच आहे. पहा की चंद्राची कला पाहणे झाल्यास ती जशी चंद्रापासून सोलून काढावे लागत नाही, कारण दोन्ही एकच आहेत. तूप जरी थिजले तरी त्या स्थितीतही ते तूपच असते, किंवा कंकण आटवून जरी त्याची लगड केली नाही तरी ते जसे सोनेच होय. वस्त्र फाडून त्यातील तंतू जरी निराळे केले नाहीत तरी ते जसे तंतुमयच आहे, आणि मडके फोडून विवरले नाही तरी ती ज्याप्रमाणे मातीच होय, त्याचप्रमाणे विश्व लयास गेल्यावर मग माझी प्राप्ती करून घ्यावी अशातला प्रकार नसून विश्वासकटच मला जाणले पाहिजे. अशा ऐक्यबुद्धीने जे मला जाणणे त्यालाच माझी एकनिष्ठ भक्ती करणे म्हणतात. आणि मी आणि विश्व या दोहोत जर भेद आहे अशी कल्पना केली तर ती व्यभिचारी भक्ती होते. याकरता भेद न करता एकनिष्ठ चित्ताने तू आपल्यासह मी या विश्वात भरलो आहे असे जाण. पार्था, सोन्याची टीक करून जरी सोन्याच्या दागिन्यावर बसवली तरी त्या दोहोत ज्याप्रमाणे भेद नसतो त्याचप्रमाणे आपल्यापासून विश्व वेगळे आहे असे समजू नको. सूर्यापासून निघालेले किरण जसे तेजोमय असून सूर्यापासून निराळे झालेले नसतात, तसा मी व विश्व याबद्दल ऐक्यबोध व्हावा. भूमीवर रजक्कण आणि हिमालयावरील हिमकण हे ज्याप्रमाणे भूमी आणि हिमालय याहून निराळे नाहीत, त्याचप्रमाणे माझ्या ठिकाणी सर्व विश्व आहे असे जाण. लाट किती जरी लहान असली तरी ती जशी समुद्राहून निराळी नाही तसा ईश्वराहून मी निराळा नाही. अशा प्रकारे सर्वत्र ऐक्यता आहे अशी जी दृष्टी फाकते तिलाच
आम्ही भक्ती असे म्हणतो आणि याच दृष्टीने ज्ञानही आम्ही सर्वात उत्तम असे समजतो व योगाचेही सार हेच आहे. समुद्र आणि मेघ यांच्यामध्ये पाऊस पडू लागल्यावर ज्याप्रमाणे अखंड धारा पडत असतात त्याचप्रमाणे अर्जुना भक्ती आणि भजन या त्रिपुटीत परमात्मा भरलेला आहे. भक्ती आणि भजन या त्रिपुटीत परमात्मा भरलेला आहे. विहिरीच्या तोंडाशी असलेल्या आकाशात व सर्व आकाशात जसा जोड नाही तसा जो आपल्यात आणि आत्मस्वरूपात भेद न मांडता ऐक्य आहे असे जाणतो. सूर्याची प्रभा प्रतिबिंबापासून सूर्यापर्यंत जशी सारखी नटलेली असते त्याचप्रमाणे त्याला अंतर्बाह्य अशी वृत्ती बनल्यावर ब्रह्म आणि विश्व यात अंतर दिसत नाही. याप्रमाणे अहम ब्रह्म अशी मनाची वृत्ती बनल्यावर तीही पुढे आपोआप लय पावते. हे पांडवा, ज्याप्रमाणे मिठाचा खडा समुद्रात टाकला असता तो विरल्यावर त्याचे विरणे आपोआपच राहते किंवा गवत जाळल्यावर विस्तवही आपोआपच विझून जातो, त्याचप्रमाणे ज्या ज्ञानापासून ब्रह्माचे ऐक्य होते ते ज्ञानही मागून नाहीसे होते. मी पलीकडे आहे व भक्त अलीकडे आहे हा भास नाहीसा होऊन दोघांमधील अनादि ऐक्य तेच केवळ उरते. हे किरीटी, अशी स्थिती प्राप्त झाल्यावर गुणांना त्याने जिंकावे असे म्हणणेच उरत नाही, कारण ऐक्य झाल्यावर तेही मागावून नाहीसे होतात. किंबहुना हे मर्मज्ञ याच दशेस ब्रह्मत्व असे म्हणतात आणि जो माझी भक्ती करतो त्यालाच ही प्राप्त होते. अशा लक्षणांनी या जगात जो माझा भक्त होतो त्याला ब्रह्मता माळ घालते. ज्याप्रमाणे गंगेचे पाणी वाहत चालल्यावर त्याला समुद्राशिवाय गत्यंतरच नसते, त्याचप्रमाणे अर्जुना, ज्ञानाच्या दृष्टीने जो माझी सेवा करतो तो ब्रह्मतेच्या मुकुटावरील मणी होय. पार्था, या ब्रह्मप्राप्तीलाच सायुज्य मुक्ती म्हणतात आणि हिलाच चौथा पुरुषार्थ म्हणजे मोक्ष असे म्हणतात. परंतु ब्रह्मत्व पावण्याकरता माझी आराधना हा जिना होय. तेव्हा ते प्राप्त झाल्यावर मी व माझ्या प्राप्तीकरता करावयाचे साधन ही दोन्ही निराळी आहेत असे समजशील हो. तर माझ्यापासून ब्रह्म निराळे आहे अशी तुझ्या मनात कल्पनाही येऊ देऊ नको, कारण अविनाशी निर्विकार अशा ब्रह्माचे, सनातन धर्माचे व अखंड अशा सुखाचे स्थान मीच आहे. हे पांडवा, ब्रह्म म्हणून ज्याला म्हणतात तो मीच होय व मलाच ही नावे आहेत. पहा की चंद्र आणि त्यांचे मंडल ही ज्याप्रमाणे दोन नाहीत त्याप्रमाणे हे मर्मज्ञ अर्जुना, मी आणि ब्रह्म यात भेद नाही. ते ब्रह्म नित्य, निष्कंप, न आवरणारे, धर्मरूपी व अपार सुख देणारे असे अद्वितीय आहे. अज्ञानाचा नाश करून ज्ञान ज्या स्वरूपी लय पावते ते सिद्धांताने ठरलेले शेवटचे स्वरूप मीच होय. एकनिष्ठ भक्तांचा जो आवडता परमात्मा तो शूर पार्थास याप्रमाणे सांगता झाला. तेव्हा धृतराष्ट्र संजयास म्हणाला की या गोष्टी तुला कोणी पुसल्या होत्या व त्या तू मला व्यर्थ का सांगतोस? माझ्या मुलांच्या विजयाची गोष्ट मला सांगून माझी शंका फेड. त्यावेळेस संजय आपल्या मनात म्हणतो, अरे या गोष्टी सोडून दे. संजय मनात विस्मय पाहून आपल्यास फार उत्तम गोष्ट ऐकण्यास सापडली असे मानून म्हणाला, दैवगती काय विचित्र आहे की याला युद्धाचीच आवड आहे. तरी कृपाळू भगवंत संतुष्ट होऊन याच्या मनात विवेकरूपी औषध घालून याचा मोहरूपी महारोग नाहीसा करोत. संजय अशा प्रकारे मनात विचार करतो आहे. इतक्यात कृष्ण अर्जुनाच्या संवादाकडे लक्ष जाऊन त्याच्या चित्तात आनंदाचा महापूर आला. म्हणून मनात हर्षयुक्त होऊन श्रीकृष्ण काय म्हणाले ते तो सांगेल. निवृत्तीदास ज्ञानदेव म्हणाले, त्याच्या बोलण्याचा भाव मी तुमच्या हृदयात ठसवीन, तो ऐका. अध्याय 14. जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. श्रीकृष्ण गोविंद हरी मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव.